कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 21. अक्षय परीला घेऊन खाली निघून आला. तो खाली आला तेव्हा हॉलमध्ये फक्त घरातील लोक होते. बाकी घरातील सर्व लोक कदाचित अजूनही उठले नसावेत. त्याने चहूकडे आपली भिरभिरती नजर टाकली आणि तो परीला घेऊन लॉनवर निघून आला. लॉनवर दोघंही झोपाल्यावर येऊन बसले. मामा, आपण इकडे का आलो आहोत? तू मला मारणार तर नाहीस ना? परीने विचारलं. नाही ग शोना, मी तर इकडे तुला एक गंमत सांगायचं म्हणून घेऊन आलोय. तुला गंमत ऐकायला आवडेल ना? अक्षयाने विचारलं. हो, मला गंमत ऐकायला खूप आवडतं. रात्री नीरव मामानेही मला गंमत सांगितली. परी सहज बोलून गेली. ओ, म्हणजे तोही यात सामील होता. बरं, मला सांग, नीरव मामाने तुला कोणती गंमत सांगितली? अक्षयने विचारलं. हेच की मामी तुझ्यावर खूप प्रेम करते, परीने सांगितलं. एवढीच गंमत होती का? अक्षयने विचारलं. हो, आणि तुम्हा दोघांमध्ये झोपायचं होतं. परी. म्हणजे एवढं सर्व माझ्या मागून घडतंय आणि मला त्याची भनक पण नाही? बरं परी, रिझल्ट म्हणून तुला त्यांनी काय सांगितलं होतं? अक्षयने पुढे विचारलं. डॅडी म्हणाला की रिझल्ट मिळाला की तो माझ्यासाठी प्रिन्सेस ड्रेस घेणार. परी. असा रिझल्ट नाही शोना. अक्षय. मग कसा रिझल्ट मामा? परी. म्हणजे तू ते मिठी अँड ऑल त्या दोघांना सांगायचं नाही. अक्षय. पण नीरव मामा म्हणाला की जे होईल ते सांग, तो मला न्यू गेम्स घेऊन देणार आहे. परी म्हणाली. ओ, म्हणजे बरंच मोठं प्लॅनिंग केलंय. पण परी, अशा गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात बाळा. हे खूप चुकीचं आहे. त्यांनी जे केलं तेही खूप चुकीचं आहे. अक्षय समजुतीच्या सुरात म्हणाला. म्हणजे मी केलं ते पण चुकीचं आहे का मामा? परी छोटं तोंड करून म्हणाली. हो बाळा, कारण तू लहान आहेस. अक्षय. पण मी 6 वर्षाची आहे मामा. मी स्कूलला पण जाते मामा. परी. अगं राणी, तू स्कूलला जातेस म्हणजे तू मोठी आहेस असं नाही ना राजा. बरं ऐक, तुझी मामी माझ्या मिठीत होती. मी तिला किस केलं. हे तू तुझ्या डॅडीला आणि मामाला सांगायचं नाही, कारण त्यांच्याकडून जर हे तुझ्या मामीला कळलं तर तिला वाईट वाटेल शोना. अक्षय. मामा, पण माझे गिफ्ट? परी. तुला जे हवंय ते मी तुला आणून देईल, पण तू त्या दोघांना काहीही सांगायचं नाहीस. नाहीतर तुझी मामी तुझ्यावर रागवेल आणि चिडेलही. मग तुला ते चालणार आहे का? अक्षय. नाही मामा, मी त्यांना काहीही सांगणार नाही. परी. गुड गर्ल. आता मला प्रॉमिस दे की तू कुणालाही काहीही सांगणार नाहीस. अक्षयने प्रॉमिस घेण्यासाठी परीसमोर हात पुढे केला. हो मामा, मी त्यांना काहीही सांगणार नाही. पण माझे गिफ्ट? परीने अक्षयच्या हातात हात देऊन त्याला प्रॉमिस दिलं. पण छोट्या महाराणी तर अजूनही गिफ्टवरच अडून बसल्या होत्या. संध्याकाळी मी घरी आल्यानंतर आपण दोघं शॉपिंगला जाऊया. मग तुला हवं ते तू घे, ओके? अक्षय परीच्या गालावर टॅप करत म्हणाला. हो मामा, यू आर द बेस्ट मामा. परी अक्षयाला बिलगली. मामा, आपण मामीला पण सोबत घेऊन जाऊया का? मला मामी पण हवी आहे. परी क्यूट फेस करत म्हणाली. नाही बाळा, मामीला खूप कामं असतात, ती आपल्यासोबत येणार नाही. अक्षय म्हणाला. मामा, मी सांगू का मामीला? ती माझं ऐकेल. परी म्हणाली. ओके, बरं चल, आज खूप उशीर झालाय. मामाला कॉलेजमध्ये जावं लागेल ना? पण परी, तू नक्की कुणाला काही सांगणार नाहीस ना? बघ हा, नाहीतर मामी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही आणि मग मीही तुला शॉपिंगला घेऊन जाणार नाही. अक्षय म्हणाला. नाही मामा, मी कुणालाच काही सांगणार नाही. पक्कावाला प्रॉमिस मामा. परी. बरं ठीक आहे, चल आता आज जाऊया. झोपाल्यावरून खाली उतरत अक्षयने परीला पुन्हा उचलून घेतले आणि मग दोघंही आत निघून गेले. आत येत अक्षयने परीला नैनाकडे सोडले आणि तो आपल्या रूममध्ये निघून आला. तो रूममध्ये आला तेव्हा अमूल्य फ्रेश होऊन येत आरशासमोर आपले आवरत होती. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. अमूल्य आरशासमोर आपले आवरत होती. ती आपला आवरत असता तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. तिने मोबाईल हातात घेऊन स्क्रीनवरील नाव पाहिले. तिच्या माणसाचा कॉल होता, जो तिने लगेचच रिसीव्ह केला.
हॅलो, बोल रंका, काही खबर मिळाली का? कॉल रिसीव्ह करत अमूल्याने विचारलं. मॅडम, तुम्ही ज्या व्यक्तीला शोधायला सांगितलं होतं ती व्यक्ती या शहरात तरी कुठे नाहीये. माझ्या माणसांनी त्याला सगळीकडे शोधले, पण तो कुठेच सापडला नाही, रंकाने सांगितले. रंका, हे सांगायला तू मला कॉल केला आहेस का? मला रिझल्ट हवाय. काहीही करून मला पराग हवा आहे. तो या शहरात नसेल तर त्याला दुसऱ्या एखाद्या शहरात जाऊन शोधा, आणि तो तिथेही नसेल तर पूर्ण भारतभर त्याला शोधा, पण मला तो काहीही करून हवाच आहे, अमूल्या म्हणाली. मॅडम, आमचे प्रयत्न सुरूच आहेत, रंका म्हणाला. मग ते सुरूच ठेवा, आणि पुन्हा त्याच्याबद्दल काही माहिती हाती लागत नाही तोवर मला कॉल करू नका. मला फक्त पराग हवाय, समजलं? अमूल्या. हो मॅडम, रंका म्हणाला. बरं, ठेव आता आणि कामाला लाग. काही कळलंच तर मला कॉल कर, अमूल्या म्हणाली. हो मॅडम. रंकासोबत बोलून झाले तसे अमूल्याने कॉल कट केला आणि पुन्हा तिने आपलं आवरायला सुरुवात केली. पण नुकताच फ्रेश होऊन आलेला तो मात्र आळीपाळीने तिच्याकडे पाहत होता, कारण ती परागला शोधते हे त्याच्या ध्यानीमनी कुठेही नव्हतं. शेवटी न राहून त्याने विचारलंच. अमूल्या, तू आता कुणाशी बोलत होतीस आणि तू परागला का शोधत आहेस? अक्षयने जरा कचरत विचारलं, पण त्यावर तिने मात्र काहीच प्रतिउत्तर दिले नाही. ती तर आरशात पाहत आपल्या गुलाबी पिंकी शोटांवर लाईट गुलाबी लिप बाम लावत होती. तो तर एक नजर लावून ठोंब्यासारखा तिच्याकडे पाहत उभा होता. ब्युटिफुल. आरशासमोर दिसणाऱ्या अमूल्याकडे पाहत अक्षय पुटपुटला. पण तो आपल्याकडे पाहतोय हे माहिती असतानाही तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिचं आवरून झालं तसं ती आरशासमोरून बाजूला झाली, तर त्याने तिच्यावरील आपली नजर हटवून घेतली आणि तो पुढे बोलू लागला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस अमूल्या. तू परागला का शोधत आहेस? अक्षयने कपाट उघडत विचारलं, पण आताही तिचा रिस्पॉन्स शून्य होता. ठीक आहे, तुला काही सांगायचं नसेल तर नको सांगू. तसंही मी तुला काही विचारावं एवढा माझा तुझ्यावर हक्कच नाही. असो, अक्षय म्हणाला. पण त्याला त्याच्या बोलण्यावर आता मात्र तिला प्रतिउत्तर द्यावं वाटलं. म्हणून मग ती टेबलाजवळ गेली आणि तिने तेथील वही पेन घेऊन एका कागदावर लिहायला सुरुवात केली. आपल्याला काय बोलायचं आहे हे तिने एका कागदावर लिहिलं आणि ती त्याच्याकडे निघून आली. तिने फोल्ड केलेला कागद त्याच्यासमोर धरला. तू रात्री माझ्याकडून मी लिहिलेली चिठ्ठी घेतली नाहीस, मग तुला आता असं वाटतं का की ही तू लिहिलेली चिठ्ठी मी अशी सहज घेऊन वाचेल? अक्षय आपल्या शर्टचे हात फोल्ड करत म्हणाला. पण तीही अमूल्य होती. तिला माहिती होतं की तो आता उगाच आपला युगो पुढे करेल आणि आपल्याला कशाने कशावरून बोलतं करेल. म्हणून मग तिने काहीही न बोलता सरळ चिठ्ठी बेडवर ठेवली आणि क्षणाचाही विलंब न करता ती रूममधून बाहेर निघून गेली. कारण आत्ता जर ती त्याच्यासमोर थांबली तर तिला त्याच्याशी बोलावं लागेल हे तिला माहिती होतं, आणि तसंही मॅडमना त्यांचा आबोला सोडायचा नव्हता. मग तिने पल काढणंच योग्य समजले. ती बाहेर गेली. तसं न राहून त्याने बेडवरील चिठ्ठी हातात घेतली आणि तो ती चिठ्ठी वाचू लागला. मिस्टर अक्षय, बरोबर बोललात तुम्ही. हेच की तुम्ही मला काही विचारावं आणि मी ते तुम्हाला सांगावं एवढा तुमचा माझ्यावर हक्क नाही, आणि ना कधी असेल. एवढंच काय ते अमूल्याने त्या कागदावर लिहिले होते, जे वाचूनही अक्षय मात्र नॉर्मल होता. तुला खरंच माहिती नाही अमूल्या की माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे, आणि तो मी लवकरच मिळवणार. जस्ट वेट अँड वॉच पिंकी, अक्षय स्वतःशीच म्हणाला आणि चिठ्ठी बाजूला ठेवून त्याने आपले आवरायला घेतले. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.